भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेगा भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेगा भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेगा भक्ती आम्ही केली सांडोनी संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे धरितायाचा संग सुख झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे सुख झाले धरितायाचा संग सुख झाले
भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताया, दुसरे चरणा संताया, त्यांच्या कृपा दाने गतीचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने गतीचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास रूपा, बाबाजी सद्गुरुदास रूपा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते श्रीचरण श्रीगुरूंचे, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, सोपान देवा मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, गोंधळा येई ओ जगदंबे, 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 कुळपीठ तू आंबे, कुळपीठ तू आंबे, कुळपीठ तू आंबे, कुळपीठ तू आंबे, येई ओ जगदंबे, गोंधळा 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 येई ओ जगदंबे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या पारमार्थिक जीवनाची गाथा स्पष्ट करतात. विठ्ठल विठाला तुकोबरेनी
आरंभाला अशी प्रतिज्ञाच केली होती की हे मानवी जीवन निरर्थक जाऊ द्यायचं नाही. भाग्याने हे आपल्याला मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, त्याचा पुरेपूर काय करून घ्यायचा, उपयोग करून घ्यायचा, फायदा करून घ्यायचा, अशी तुकोबारायांनी प्रारंभी जीवनाच्या प्रतिज्ञाच केलेली होती. बहुजन्मी केला लाग तो हा भाग, लाधलो जीव देईन हा बळी, करीन होळी संसारा. विठ्ठल मानवी जीवन प्राप्त होणं आणि मानवी जीवनामध्ये सफल होणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, या दोन बाबी निराळ्या आहेत. म्हणजे ज्यांना ज्यांना मानव देह मिळाला त्यांनी त्यांनी जीवनाची सफलता हस्तगत केलेली असतेच असं दुर्दैवाने नाही म्हणतायत. करावी अशा प्रकारची अपेक्षा करायला काही हरकत नाही. नरदेह ज्यांना मिळालेला आहे त्यांनी नरदेहाचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आपल्याला मिळालेला देह सार्थकी लागावा, सफल व्हावा, अशा प्रकारची अपेक्षा करून त्या दृष्टीनं माणसाने वाटचाल जीवनामध्ये करावी. हा भाग वेगळा आणि करणं हा भाग वेगळा. जीवन हे व्यर्थ जात, निरर्थक अशा प्रकारचं जात. नाहीतरी गेला जन्म वाया, फुकट जातं महाराज, आयुष्य फुकट जातं. प्रपंच करण्यामध्ये जीवन जाणं हे फुकट जीवन जाणं. पैसे कमवण्यामध्ये, सत्ता संपादन करण्यामध्ये वा विषय गोळा करण्यामध्ये जीवन बर्बाद करणं याला शहाणपणा कोणी म्हणत नाही. कारण त्यामुळं जीवनाचं जे फल आहे ते नाही प्राप्त होत. त्याच्याकरता जीवन, मानवी जीवन आपल्याला मिळालेलं आहे, भगवंतानी हे दिलेलं आहे. जो उद्देश समोर ठेवून भगवंतानी नरदेहाची उत्पत्ती केलेली आहे तो उद्देश सफल न होता जीवन जाणं म्हणजे जीवन काय होणं, निरर्थक होणं. विठ्ठल विठ्ठल जीवन सार्थ बनवणारी, जीवन सफल बनवणारी, जीवन यशस्वी बनवणारी जी काही जगामध्ये मंडळी होऊन गेली त्यामध्ये तुकोबार आहे. तुकोबारायांनी आपल्या जीवनाचा आपल्याकरता पुरेपूर अशा प्रकारचा वापर करून घेतला महाराज, पुरेपूर फायदा करून घेतला. जीवनामध्ये जे मिळवायला पाहिजे ते मिळवलं, जे घालवायला पाहिजे ते घालवलं. कृतकृत्य अशा प्रकारचे झाले तुकोबाराय. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. पावलो इच्छा
केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो कृतकृत्य झालो तुकोबाराय म्हणतात. आणि ज्याची इच्छा केली होती ते साध्य ते फल प्राप्त झालं. निश्चिंत निर्भय अशा प्रकारच्या स्थानावर तुकोबाराय आरूढ झाले या जीवनामध्ये. आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेया कुंडलिया धावा तृष्णेया आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तुझेया कुंडलिया तुझेया आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा पावलो आणि निश्चिंतीने विसावा पावलो. तृष्णेच्या धावा खुंटल्या. अशा प्रकारचं तुकोबऱ्यांचं जीवन हे कृतकृत्य झालेलं. जीवनामध्ये जे मिळवायचंय ते मिळवलं. काय मिळवायचं असतं जीवनामध्ये नाही का? या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडल्या सेवा विठोबाची घडलेल्या देवा विठोबाची घडल्या सेवा विठोबाची घडलेल्या सेवा विठोबाची कामा झाले धरिता याचा संग कामा झाले धरिता याचा सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग काय झालं?
तुकोबाराय म्हणतात सुख झालं आणि ते बहु झालं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, जीवा सुख बहु झाले किंवा जीवा बहु सुख झाले किंवा बहु जीवा सुख झाले. अर्थात बहु हे विशेषण आपण झालेलंही वापरलं तरीही चालेल, सुखाला वापरलं तरी चालेल आणि जीवाला वापरलं तरीही अशा प्रकारचा अपसिद्धांत होणार नाही. विठ्ठल विठ्ठल सगळेच सुखाकरता धावतात. आपण सगळेच ज्यांना ज्यांना मानव देह मिळालेला आहे सगळ्यांनाच सुख व्हावं ही अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा पूर्ती करता सगळेच आपापल्या परीने काय असतात प्रयत्न करत असतात, धावत असतात. आपण सगळेच धावतो ना सुखाकरता, सगळं जगच धावतंय. पण ज्या सुखाकरता सगळे धावतात त्याचं वास्तव स्वरूप कोणाला प्राप्त झालेलं आहे असं मात्र खेदाने नाही म्हणता येत. कोणालाच प्राप्त झालं नाही असंही नाही आणि सगळ्याला मिळालेलं आहे असंही अशा प्रकारचं नाही. त्यातल्या काही विशिष्ट मंडळींना ते प्राप्त झालेलं आहे, त्याच्यातले एक तुकोबाराय आहेत. अन्यथा या सुखाच्या बाबतीत धावणारे सगळे असले तरी बहुतेकांचं धावणं म्हणजे नाकात वारं शिरल्यानंतर जसं ते वासरू धावतं, गावरान गाईचं लहान वासरू जर एखाद्या वेळेला सुटलं, सारखंच बांधून असल्यामुळे त्याच्या पायात मुंगे असतात, ते थोडंसं पळतं. पळायला लागलं की मग त्याच्या नाकात काय घुसतं, वारं सुरतो, मग ते मरज बेफाम पळतं. मग ते काहीच पाहत नाही. म्हणजे इथं पळालं तर आपला घात होईल वगैरे हेही पाहत नाही आणि नुसतं पळत राहतं. आवरलं तर ठीक, अन्यथा मरतात मग वासरं. किंवा फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव परी नमणे ते माव रोहिणीची. असं बहुतेक या जगामध्ये सुखाच्या प्राप्तीकरता धावणारे तुम्ही आम्ही रानभरी झालेले असं संत म्हणतात. सुखाच्या बाबतीत काय झालेले आहेत, रानभरी अशा प्रकारचे झालेले आहेत. अडराणे भरले जग आणि त्यामुळं धावलं खूप जातं जीवनामध्ये. धावण्याच्या बाबतीत कुणी मागं राहत नाही, फक्त सुख मिळण्याच्या बाबतीत सगळेच मागं पडले. सुखाचा आणि आमचा संबंधच होत नाही. म्हणून ज्यांना कोणाला वास्तव सुख मिळालं, सुखाच्या बाबतीत ज्यांचं जीवन काय झालं, तृप्त झालं महाराज. आता इच्छाच राहिली नाही अशा प्रकारची जी संत मंडळी आहे त्याच्यात तुकोबाराय आहेत. तेव्हा तुकोबाराय म्हणतात मला खूप खूप अशा प्रकारचं सुख झालं. सुख झालंय असं म्हणतात, खूप सुख झालंय असं म्हणतात. साहजिकच ऐकणाराचे कान अशा प्रकारचे उंचावल्याशिवाय राहत नाहीत, कारण सुख हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना ते प्राप्त झालंय तर मग प्रश्न चौकडून आले तुकोबारांच्याकडे, कशाने झालं? तर मग तुम्ही सुख झालं म्हणता, कशाने झालं? कारण सुख होण्याकरता आम्ही केवढे कुटाणे करतो, केवढं गोळा केलेलं आहे. म्हणजे घरात ठेवायला जागा नाही याच्यात आश्चर्य नाही, देशात ठेवायला जागा नाही, बाहेरच्या देशात नेऊन ठेवावं लागतं. आणि हे सगळं आम्ही सुखाकरताच करतो. वस्तू मिळवता येतात पण सुख मिळत नाही. आणि तुमच्याकडे सुखाचं कसलंही साधन नसताना तुम्ही सुख झालं म्हणता. म्हणजे तुकोबारांच्या म्हणण्यावर आश्चर्य वाटण्याचं कारण हे आहे की महाराज तुकाराम महाराजांकडे सुखाचं कुठलंच साधन दिसत नव्हतं.
एखादा करोडोपती जर असं म्हणलं की बाबा मला आता सुख झालेलं आहे, तर माणसाला काही वाटणार नाही, कारण तो काय आहे, करोडोपती आहे. सगळी सुख साधनं त्याच्या समोर हात जोडून अशा प्रकारची उभी असतात. पण तुकाराम महाराजासारखा एखादा फटका मनुष्य, घर नाही, पैसा नाही, सत्ता बाहेर तर नाहीच नाही, घरात बी नाही. माणसं बाहेर मांजरासारखे असले तरी घरी रुबाब करत राहते. तसं नव्हतं तुकाराम महाराजांचं. आणि तुकोबाराय म्हणतात की मला बहु सुख झालं. बरं, नुसतं तुकोबाराय म्हणत होते असं नाही, तुकोबारायांच्या अंतःकरणातलं सुख त्यांच्या इंद्रियद्वारा बाहेर अशा प्रकारचं फाकलेलं दिसत होतं. जसं काचेच्या घरामध्ये एखादा जर दिवा लावला तर त्याचा प्रकाश बाहेर फाकतो, तसं अंतःकरणात जर सुख झालं तर ते आपल्या कृतीच्या द्वारा काय होत असतं, बाहेर फाकत असतं. विठ्ठल 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 त्या सुखाविषयीचं आपण तिसऱ्या चरणातच चिंतन करू. तुकोबारायांना प्रश्न विचारला गेला, महाराज तुम्हाला सुख झालं अशा प्रकारचं म्हणता तुम्ही, सुख कशाने झालं? सुख प्राप्ती करता तुम्ही साधन काय केलं? कारण तुम्ही धन मिळवत नाहीत हे तर आम्हाला दिसतंय, तुमच्याजवळ धन नाहीच आहे, धन मिळवलं नाही तुम्ही, सत्ता नाही, कुठल्याही प्रकारचं सुखाचं साधन तुमच्याकडे दिसत नाही, आणि तरीही तुम्ही काय म्हणत आहात, सुख झालं अशा प्रकारचं म्हणता. तर मग तुम्हाला सुख कशाने झालं, काय साधन केलं? ते अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय आम्ही केले साठवले भक्ती आम्ही केले साठवले भक्ती आम्ही केले साठवले भक्ती आम्ही केले साठवले आम्ही केले साठवले भक्ती आम्ही केले साठवले वेग भक्ती आम्ही केली साठवले वेग भक्ती आम्ही केली साठवले वेग आवलो हे संग सुखयाचे 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 सुख आम्हा झाले हरिनायाचा संग सुख आम्हा झाले हरिनायाचा संग आवलो हे संग सुखयाचे 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 सुख आम्हा झाले हरिनायाचा संग सुख आम्हा झाले हरिनायाचा संग. काय केलं तुम्ही सुखा करता? तुकोबाराय म्हणतात भक्ती आम्ही केली, भक्ती केली. काय केलं? भक्ती केली. सुखाच्या प्राप्तीचं साधन म्हणून तुकोबारायांनी पांडुरंगाची सेवा केली, पांडुरंगाची भक्ती केली. शास्त्राचा संतांचा हा दावा आहे मानवाकरता की जर मानवाला प्रामाणिकपणे जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर त्यांनी देवाची काय करावी?
भक्ती अशा प्रकारची करावी. तेणे विण जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. देव आपला करावा. भक्ती करणं म्हणजे देव आपला करणं. कारण त्याच्या वाचून सुख म्हणजे त्याने सुख होईल असं नाही तर सांगितलं, व्यतिरेकाने सांगितलेलं आहे. भक्ती केल्यानंतर आपण सुखी होऊ, आपल्याला सुख मिळेल याच्यात विशेष नाही. भक्ती जर केली नाही तर सुखच मिळणार नाही. हा, बाकीचे उद्योग करू नका असं आमचं म्हणणं नाही, पण सुख हवं असलं तर मग बाकीच्या उद्योगाने सुख नाही मिळणार. आपल्याला सुखाकरता उद्योग करायचा असेल तर मग बाकीच्या उद्योगाने सुख मिळणार नाही. विठ्ठल करीशी देवा विनाश. सुखी होण्याकरता देवाशिवाय दुसऱ्या पदार्थाची जर तू आशा केलीस, याने आपण सुखी होऊ. पोरग झालं म्हणजे बरं होईल म्हणतात माणसं. बरं होईल म्हणजे काय होईल? लाथा खायला मिळतील? नाही, तसा नसतो भाग. मिळतात तो भाग वेगळा, मिळतात तो भाग वेगळा, पण मिळाव्या म्हणून बरं होईल असं नाही म्हणत तो. बरं होईल म्हणजे सुखी होईल. पैसा मिळाला म्हणजे बरं होईल. बोरला विहिरीला पाणी लागलं म्हणजे बरं होईल. लॉटरीचं तिकीट लागलं म्हणजे बरं होईल. निवडून आला म्हणजे बरं होईल. मेला म्हणजे तेव्हा हे झाल्यानंतर बरं होईल, ते झाल्यानंतर बरं होईल, ते झाल्यानंतर बरं होईल, अशा प्रकारची इतर वस्तूपासून सुखी होण्याची अपेक्षा आपण जीवनामध्ये सतत करत असतो. तुकोबाराय सांगतात, देव सोडून इतर वस्तूपासून बरं होईल अशी जर तू आशा केलीस तर ती तुझी आशा काय होईल? निराशेमध्ये परिवर्तित होईल. म्हणजे ती आशा कधी पूर्ण होणारच नाही.
कारण दुसऱ्या गोष्टीनं कधी बरं होतच नसतं. बरं हे स्वरूप देवाचं आहे. बरं म्हणजे आनंद, आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. तेव्हा देवाच्या प्राप्तीशिवाय जीव सुखी नाही होत. श्रीमंत होईल देवाच्या प्राप्तीशिवाय, अधिकारी होईल देवाच्या प्राप्तीशिवाय, सत्ताधारी होईल देवाच्या प्राप्तीशिवाय, बाकीचं सगळं होईल, पण सुखी देवाशिवाय नाही होणार. तेने विण जीवा, तेने विण जीवा. विठ्ठल 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 अर्थात देव म्हणजे सुख आहे. देवाची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती आहे. आणि अशा देवाच्या प्राप्तीचं साधन कलियुगामध्ये संतांनी समाजापुढे काय ठेवलेलं आहे? भक्ती. भक्ती म्हणून अनेक अभंगामध्ये भक्तीचा अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्ती भावधरा बळकट करा. भक्ती भक्ती करा, करा हरिभक्ती परलोकी साधन. किंवा भक्ती करा, भक्ती करा. संतांचं हे अनुभवाचं साधन आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला भक्ती करा हे का सांगतो? आम्ही भक्ती केली म्हणून सांगतो. आम्ही केलं नाही आणि तुम्हाला सांगतो असं नाही. केवळ शास्त्राने भक्ती करा म्हणून सांगितलेलं आहे म्हणून सांगतो असं नाही. तर आमच्या हे अनुभवाचं काय आहे? साधन आहे. आम्ही भक्ती केली. तुकोबाराय म्हणतात आम्ही काय केलं? भक्ती केली. भक्ती आम्ही केली. भक्ती हे साधन केलं. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला आपल्या सुखाच्या प्राप्तीचं रहस्य सांगत असताना साधन सांगितलं की आम्ही काय केली? भक्ती अशा प्रकारची केली. त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पुन्हा शंका आलेली आहे की तुकोबाराय तुम्ही भक्ती केली आणि मग आम्ही काय करतोय? जशी भक्ती तुम्ही केली तशी आम्ही सुद्धा काय करतो? भक्तीच अशा प्रकारची करतो ना. भक्ती भक्ती म्हणजे काय? भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तेव्हा श्रवण कीर्तन स्मरण. आता पायाची सेवा आपण काय करू शकतो? लक्ष्मी आहेत त्या करू शकतात. पादसेवन ही भक्ती आपण काय करणार आहे? पण अर्चन, वंदन, आत्मनिवेदन या काही भक्त्या आपल्याला करणं शक्य असतं आणि या भक्त्या आपण करतोही. तेव्हा तुकोबाराय आम्ही ही भक्तीच करतो. 40 वर्षापासून एक वारी चुकलेली नाही आमची. रोज हरिपाठ आहे, देवाची पूजा आहे, गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन अशा प्रकारचं नियमाने आम्ही करतो. एकादशीचा उपवास करतो, पंढरीची सगळं अशा प्रकारचं भक्ती आम्ही करतोय. तुम्ही सांगता की आम्ही भक्ती केली, आम्ही ही भक्ती करतो. मग भक्ती करून तुम्हाला जे मिळालं ते आम्हाला का नाही मिळत? भक्तीचं साधनच तुम्हीही केलं आणि भक्तीचं साधन आम्हीही करतो. तर मग तुकाराम महाराज
तुकोबाराय तुम्हाला जे मिळालेले, तुकोबारांना जे मिळालं ते आपल्याला का मिळत नाही, नाही का? साधन करून ज्या वेळेला साध्य प्राप्त होत नाही त्यावेळेला त्याची सामान्यतः दोन कारण समोर उभी राहतात. साधन करूनही ज्या वेळेला साध्य प्राप्त होत नाही तर दोन कारण असतात. एक तर साधनाची अपूर्णता, आणि दुसरं चुकीचं साधन. एक तर चुकीचं साधन असतं, किंवा साधनात चूक असते, किंवा साधनाची अपूर्णता असते. विठ्ठल 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 करत असेल तर साध्य प्राप्त होण्याचा काय नाही प्रश्नच, रस्ताच चुकला. पंढरपूरला जायचं म्हणून निघाला आणि सोलापूरचा रस्ता धरला. अहो सकाळपासून चालतोय, काय उपयोग आहे चालून? चालणं महत्वाचं असलं तरी योग्य रस्त्याने चालणं हे महत्वाचं असतं. नुसत्या चालण्याला काही किंमत नाही महाराज. तैसे सत्कर्म आंधळ्या गरुडाचे पांख हाती ते कवणे उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपगे ठाती ज्ञानेवेन. तेव्हा नुसतं साधन नाही कामाचं. चुकीचं साधन असेल तर काही उपयोग नाही. चुकीचं साधन असेल तर साध्य कधीच प्राप्त होत नाही. आणि साधन बरोबरही असलं पण जर साधनामध्ये चुका होत असल्या, साधनच चुकलेलं असलं तर मग प्रश्नच नाही साध्य प्राप्त होण्याचा. पण साधन बरोबर आहे आणि त्या साधनात काय होतात, जर चुका होत असतील तर असं साधनही साध्यापर्यंत नाही पोहोचू शकत. होण्याचं तिसरंही कारण आहे, साधनही बरोबर आहे, साधनामध्ये काही चुकही अशा प्रकारची नाही, पण तरीही साध्य प्राप्तीचा एक विशिष्ट कालावधी असतो, वेळ असते. वेळ प्राप्तीची एक काय असते, वेळ असते. प्राप्तीची वेळ आलेली नसेल तर मग तरीही साध्य प्राप्त होत नाही. अजून तो मध्ये कुठंतरी आहे. हा त्याचा अर्थ का म्हणे नाही चालत तातडी. परमार्थात साधनात तातडी चालते. तो काय म्हणे तातड करू पाय धरू बळकट. तर साधनामध्ये तातडी ठीक आहे, साध्याच्या बाबतीत तातड चालत नाही. विठ्ठल शेतकरी लोक अलीकडे कपाशीचं पीक घेण्यामध्ये जास्त वळले. त्या कापसाचं असं आहे, जर त्याची वाप साधली गेली म्हणजे मृग नक्षत्रामध्ये जर कापूस लावला गेला
तर उत्पादनाला काही अवराशा. ते नक्षत्र चुकलं थोडस लागण लांबली काही कारणामुळं तर मात्र मग फटका बसतो, पिकाला वेळ लागतो. त्याच्यामुळं शेतकरी पाऊस तर उन्हाळ्यातच नांगरून वखरून त्याच्यातल्या सगळा काडी पाचोळा पाला पाचोळा वेचून फट्या पाडून ठेवतात. ते बी लावण्याकरता आडव्या उभ्या अशा फट्या पाडून. अजून पावसाळा आलेला बी नसतो, मृग नक्षत्र पुष्कळ लांब असतं. त्याच्या पुढे जाऊन काही काही माणसं तर कोरड्यात लावून ठेवतात, कारण पाऊस जास्त झाला तर मग लावता येत नाही वापसा झाल्याशिवाय, म्हणून तरच कोरड्यातच लावून ठेवतात. काही अडचण नाही, त्याला काय बियाला काय नाही होत. म्हणजे कापूस लावण्यामध्ये तुम्ही तातड करू शकता, पण मग लावला, पाऊस झाला, बी उतरलं आणि मग लागला लगेच का हो चालता का, कशाला कापूस याचायला. लावण्यात तातड करता येते, कापूस वेचायला तातड करून नाही चालत. फुलं असतानाच तोडून आणली घरी, काहीच येणार नाही. परमार्थातही तसंच आहे. बीजापोटी पाहे फळ, वेदना करिता सकळ, तया मूर्ख म्हणावे ना वेडे. म्हणजे प्राप्तीचा काळ ठरलेला असतो आणि आपल्याला माहित नसतं. कपाशीचा प्राप्तीचा काळ ठरलेला आहे म्हणून तिथं कोणी तातड नाही करत. परमार्थाच्या प्राप्तीचा काळ आम्हाला माहिती नाहीये आणि त्यामुळं माणसं मग थोडीशी हताश होतात, उतावीळ होतात. काय हो, किती दिवस झालं अजून भगवत दर्शन नाही, अजून दुःखाची निवृत्ती नाही, अमकं नाही तमकं नाही. तर त्याचं साधन बरोबर असलं, साधनात काही चुकही होत नसली, तरीही प्राप्तीचा काळ आलेला नसल्यामुळं त्याला साध्य प्राप्त होत नाही. फार कमी आहे. जास्त अशा प्रकारचा वर्ग हा आहे की साधना करताना चुका जास्त होतात आणि मग औषधही घेत असला पण जर औषधाबरोबर कुपथ्य चालू असेल त्याचं, तर ते औषध रोग घालवू शकत नाही. औषध घेत असताना दोन घटक असतात. एक घटक असा असतो की त्या औषधाची शक्ती वाढवणारा घटक असतो, त्याला पथ्य म्हणतात, म्हणजे हितकारक, सहाय्यक. आणि एक घटक असा असतो की त्या औषधाची शक्ती नष्ट करणारा असतो, ज्याला विघातक शक्ती म्हणतात किंवा प्रतिबंध म्हटलं जातं. न्यायशास्त्रामध्ये जी साधारण कारण सांगितलेली आहेत 9, त्याच्यामध्ये प्रतिबंधकाभाव एक कारण आहे. प्रतिबंधक भाव असेल म्हणजेच प्रतिबंधकाभाव नसेल, प्रतिबंधकाचा जर भाव असेल तर बाकीची सगळी कारणं उपलब्ध असूनही कार्य होत नाही. त्यामुळं
त्या साध्याच्या प्राप्तीचं साधन करणाऱ्या साधकाला साधन कालामध्ये डोळ्यात तेल घालून सावध राहावं लागतं. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवोनी घडी घडीने साधावी. विठ्ठल विठ्ठला क्षणोक्षण सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो. तुकोबाराय म्हणतात, साधना करत असताना मी स्वतःला क्षणोक्षणाला काय करतोय, सांभाळतोय. आपलाच साक्षी होतो. बाहेरून पाहतो की आपलं काही चुकतंय का, चुकत असले तर काय चुकतंय, नेमकं कुठं चुकतंय. अशा प्रकारे अगदी डोळ्यामध्ये तेल घालून साधनामध्ये रत राहावं लागतं. म्हणजे साधन कालात सावध राहावंच लागतं. विठ्ठल 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. तुकोबाराय म्हणतात की सुखाच्या प्राप्ती करता आम्ही भक्ती केली आणि भक्ती आपणही अशा प्रकारची करतोय. तुकाराम महाराजांना सुख प्राप्त झालं, आम्हाला का होत नाही, हा आपला विषय चालू होता. त्यामध्ये साधन जरी बरोबर असलं तरी साधनाला प्रतिबंधक असे जे घटक आहेत ते घटक जर साधनामध्ये साधन करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांचा जर भाव असेल, अभाव नसेल,
तर ते साधन साध्य प्राप्त करून देऊ शकत नाही. विठ्ठल हरी त्यामुळं प्रतिबंधकाभाव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि असे अनेक प्रतिबंध आहेत भक्ती या साधनाची शक्ती अवरुद्ध करणारे. तुकोबरेणी गठ्यामध्ये अनेक अभंगामध्ये वेगवेगळे सांगितलेले आहेत. जसं हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ हा प्रतिबंध आहे, न करी दंभाचा सायास. तसंच असूया, द्वेष, इतराचा द्वेष करणं हाही काय आहे? प्रतिबंध आहे. या अभंगामध्ये त्या प्रतिबंधाची नाहीच चर्चा, पण या अभंगात तुकोबराय सांगतात आम्ही भक्ती केली पण उद्वेग सांडून भक्ती केली. आम्ही कशी भक्ती केली? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उद्वेग सांडून अशा प्रकारची भक्ती केली. तेव्हा उद्वेग म्हणजे काय? तुकोबराय म्हणतात आम्ही उद्वेग सांडले. अर्थात ते सांडता येतात का आणि कसे सांडायचे? विठ्ठल विठ्ठल उद्वेग शब्दाचा अर्थ कोशामध्ये काळजी, चिंता असा केलेला आहे. ही चिंता, ही काळजी माणसाच्या मनाला सारखं अस्थिर अशा प्रकारचं बनवत असते. आणि भक्ती करणं या शब्दाचा अर्थ आहे देवाजवळ मन स्थिर करणं. देवाला मनात स्थिर करणं असं म्हणा, किंवा देवाजवळ मन स्थिर करणं म्हणा. दोन्ही प्रकारचे आपल्याला प्रमाण दिसतात, नाही का? माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काहे. विठ्ठल विठ्ठल विठाला माझे चित्त तुझे पायी. चित्ते तुझे पाय डोळा चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. चित्तामध्ये धारण करणं, धरणं. देवाला चित्तामध्ये धरणं, देवाचे पाय चित्तामध्ये स्थिर करणं, किंवा देवाच्या पायाजवळ चित्ताला स्थिर करणं. हे आहे भक्तीचं स्वरूप. एकतर आपल्या चित्तामध्ये देवाचे पाय असावेत, किंवा देवाच्या पायाजवळ आपलं काय असावं? चित्त अशा प्रकारचं. म्हणजे नेमकं दोन्हीतलं कोणतं करावं? तुम्हाला जे जवळचं असेल ते करा, काय अडचण. कुणाला देवाचे पाय जर बरे वाटत असतील तिथं देऊन चित्त ठेवायचे, तर मग देवाच्या पायाजवळ चित्त स्थिर करायचं. देवाच्या पाय तीन कुठं इतक्या लांब जाता, मग ठीक आहे, देवाच्या पायाला काय करायचं? चित्तात स्थिर करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. काय फरक आहे दोन्हीमध्ये बरं? चित्त देवाच्या पायाजवळ नेऊन स्थिर करणं आणि चित्तामध्ये देवाचे पाय स्थिर करणं, काय फरक आहे? तसा काय नाही, फरक नाहीये. करायचाच असला फरक तर चित्ताने नामचिंतन करणं म्हणजे चित्त देवाच्या पायाजवळ स्थिर करणे आणि चित्ताने रूपाचं ध्यान करणं म्हणजे चित्तामध्ये देवाचे पाय धरणे. तसा काहीच फरक नाहीये, नाही का? चित्त देवाच्या पायाजवळ स्थिर असणं, करणं या शब्दाचाही अर्थ अखंड चित्त जर देवाच्या पायाजवळ स्थिर करायचं असेल तर मंदिरामध्ये प्रतिष्ठित असलेली भगवंताची जी मूर्ती आहे, भगवंताचं स्वरूप आहे, त्या पायाजवळ चित्त स्थिर हे शक्य नाही. मग चित्त पायाजवळ स्थिर करणं याचा अर्थ चिंतनाच्या द्वारा, म्हणजे चित्तात देवाच्या पायाचं सतत काय करणं? चिंतन करणं म्हणजे चित्त पायाजवळ स्थिर करणे. आणि चित्तात पाय असणं म्हणजे तरी तेच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. योगाच्या प्रक्रियेमध्ये धारणा आणि ध्यान यांच्यात जो फरक आहे तोच चित्त देवाच्या पायाजवळ स्थिर करणं, चित्तात देवाचे पाय स्थिर होणं असा त्याच्यात केला तर साध्य साधन भाव आपल्याला करता येऊ शकतो. तेव्हा भक्ती शब्दाचा अर्थ आहे चित्त देवाच्या संबद्ध असणं, ठेवणं, करणं. मग चित्ताचा आणि देवाचा संबंध येण्याकरता देवाचे गुण श्रवण करणं, देवाचे गुण कथन करणं, देवाच्या रूपाचं नामाचं स्मरण करणं, देवाची पूजा करणं, देवाला नमस्कार करणं, ह्या बाह्य कृती आहेत. पण ह्या कृती म्हणजे भक्ती नाही, तर त्या कृतीच्या द्वारा देवाचा चित्ताशी संबद्ध होणं ठीक आहे, भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारची भक्ती तुकोबाराय म्हणतात आम्ही केली. पण जाता जाता तुकोबाराने हे सांगितले की उद्वेग सांडून केली. अर्थात उद्वेग असेल तर भक्ती होतच नाही, कृती होते, भक्ती नाही होत. कृती होते, बाह्य कृती अशा प्रकारची घडेल, पण चित्ताचा आणि देवाचा संबंध होत नाही. कारण चित्ताचा कशाशी संबंध झालेला असतो? उद्वेगाशी संबंध झालेला आहे. त्यामुळं चित्त उद्वेगाशी संबद्ध असल्यामुळं ते देवाशी संबद्ध. चित्ताचं असं आहे ते एका वेळेला दोघाशी संबद्ध कधीच होत नाही. एका वेळेला एकाशी संबंध होण्याचा त्याचा क्षमता आहे. सूक्ष्म अशा प्रकारचं ते चित्त आहे. आणि म्हणून जर ते उद्वेगाशी संबद्ध असेल तर देवाशी संबद्ध होत नाही. आणि देवाशी संबंध व्हायचा असेल तर त्याला उद्वेगाशी असंबंधी व्हावं लागतं. म्हणजे उद्वेगाचा संबंध तोडावा लागतो. हा उद्वेग सांडून भक्ती केली असं तुकोबाराय म्हणतात. आता आपण पहिल्यांदा हा प्रश्न केला की बा तुम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती करतो.
खरं पाहिलं ना तर आपण भक्ती काय, त्या भक्तीला काय भक्ती कर म्हणतात का उग थातूर माथूर राहा. सकाळी उठला, आंघोळ केली, आंघोळ करता करता हरिपाठ म्हणला, हरिपाठ म्हणला, बसला आपला देवा पुढं, उघळ गंध लावला देवा, देव ठेवून निघायला तयार. बरंच भक्तीची साधना आहे. भक्ती हा अभ्यास आहे आणि अभ्यासामध्ये निरंतरता अत्यंत गरजेची असते. म्हणून तुकोबारायांनी भक्ती केली तर ती भक्ती कशी केली, तुकोबारायांच्या वचनाने हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिन रजनी, रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. भक्तीची साधना ही अशा स्वरूपात असते की अखंड भगवंताचं चित्त सतत देवाशी संबद्ध राहणं, चित्ता विषय नसणं. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि मग अशा प्रकारची भक्ती होण्याकरता उद्वेग टाकावाच लागतो. उद्वेग, काळजी, चिंता. कशाची काळजी असते? आता कशाची काळजी असते? संसाराची राहते. कशाची राहते दुसरी काळजी? माणसाला काळजी कशाची असते? संसाराची अशा प्रकारची असते. मग संसारामध्ये पोरीची असल, पोराची असल, नवऱ्याची असल, बायकोची असल, सासूची असल, सासऱ्याची असल, शेजाऱ्याची असल, शेतीची असल, बैलाची असल, गाईची असल, म्हशीची असल, कोंबडीची असल. संसारातल्या वस्तूची काळजी चित्त करतच राहत. तर अशा प्रकारच्या काळजीला, चिंतेला काय म्हटलं जातं? उद्वेग म्हणतात. उद्वेग. आणि हा उद्वेग चित्तामध्येच असतो. आणि भक्ती करायची असते तीही कशाने करायची असते? चित्ताने करायचे. चित्त दोन कामं करत नाही. एक म्हण तुझ्या अवघ्या भांडवला वाटीता ते तुला येईल कैसे. मग चित्ताने एकच काम चांगलं करावं म्हणून आम्ही चित्ताला सांगितलं, हे बा तू आपलं एक नुसते भक्तीचंच काम कर. ते म्हणे मग हे उद्वेग काय करायचा? लगेच तुकाराम महाराजांनी सगळा भरला फावड्यानी आणि बाहेर काय केला? फेकून दिला. भक्ती आम्ही केली सांडोनी, उद्वेग. पण म्हटले का आता हे तुम्ही सांगितलं नुसतं फावड्याने भरलं टाकलं. असं फावड्याने भरून टाकता येते का काळजी? पोरग बाजारला गेलेले, गाडी घेऊन गेलेले, एवढी चांगली गाडी त्याला चालवता येत नाही, गाडी नवी. त्याला सांगितलं नको घेऊ, पण नाही ऐकलं. लवकरच ये म्हणलं होतं, 5 वाजता येतो म्हणलं ना, अजून आला नाही. 7 वाजत आल्या. म्हाताऱ्याला काय लागली? काळजी लागली. आणि हरिपाठाचा टाइम झाला. बाकीचे आले, चला ना आणला हरिपाठाला. घेतला विना. आता हरिपाठ म्हणणार नाही असं नाही, तो म्हणेलही, पण आत काळजी. पोरग काय ना गेलं, पोरग काय ना गेलं. लाईट पाहिलं की आली काय की, लाईट पाहिलं की आली काय की, दुसऱ्याच येऊन चालल्या. आणि ह्या उद्वेगाला तुकाराम महाराज म्हणतात फावड्याने भरलो बाहेर टाकलं. आता कसं काय बाहेर टाकायचं होय? हा उद्वेग सांडला. उद्वेग सांडून तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली. कारण उद्वेग सांडल्याशिवाय भक्ती
प्रतिबंध रहित अशा प्रकारची होत नाही, घडत नाही. पण तो उद्वेग कसा सांडला हे काही तुकोबाराने या अभंगात सांगितलेलं नाही. त्याचं चिंतन आपण आता उद्या करू. आजची वेळ संपली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आजचा विषय हा आहे की तुकोबाराने भक्तीची साधना करून सुख प्राप्त करून घेतलं आणि ही भक्ती करत असताना उद्वेग सांडून भक्ती केली असं म्हणतात. उद्वेग तुकोबाराने कसा सांडला, उद्वेग कशाचा असतो आणि उद्वेग कसा सांडला, या विषयाचं चिंतन आपल्याला उद्या करायचंय. चाल झालेली आहे, त्याच्यामुळं पुन्हा काय होतं, मग ती म्हातारी मेली तर दुःख नाही. असे एक आपल्याकडं म्हणे काय सोकावतो. आपल्याकडं 2च चालीची पद्धत आहे, पुन्हा तिसरी कशाला चाल ठेवायची. पुन्हा आणखी ही तिसरी चाल होईल ती नको म्हणून